घरफोडी करून चोरी करणाऱ्या सराईत गुजराती टोळीचा भांडाफोड करून अटक करण्यात विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश मिळालं आहे। दीपक भाकियदार उर्फ बोबड्या वय वर्ष 28, मोहम्मद तारिक उर्फ टिंकल वय वर्ष 32, धर्मेंद्र पासवान वय वर्ष 35 असे अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे असून त्यांच्यावर गुजरात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 13 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। विरार पोलिसांनी आरोपींकडून 12.520 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोबाईल फोन, 33,000ची रोख रक्कम असा एकूण 1,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशिष्ट टीम नेमून या सराईत गुजराती घरफोड्या करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। आमच्याकडे दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 2 ते 3:30 वाजेच्या दरम्यान विठ्ठल टावर येथील तक्रारदार यांच्या घरात जो हॉल आहे तो हॉलच्या बाजूची खिडकी तोडून चोरट्यांनी त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जो आहे तो घरफोडी चोरी करून चोरून नेल्याबाबतची तक्रार आनंद भवरलाल जैन यांनी दिल्यावरून दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी विरार पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 128/2024 भादवी कलम 380, 354, 357, 34 प्रमाणे दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या हकीकताबद्दल जेव्हा माहिती मिळाली, आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर CCTV फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा मागोवा त्यांनी काढला आणि वापी गुजरात येथे ते असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी API फडतरे साहेब आणि त्यांची टीम तिकडे रवाना झाली आणि त्यांनी तिथून 2 आरोपितांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी करता कळालं की एक आरोपी जो आहे हा उरण येथे आहे। तर त्यावेळेला PSI हातखेळे आणि आमची टीम जी आहे त्यांनी सदर ठिकाणी जाऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने गुन्हा ओपन करून या चोरट्यांकडून जवळपास 12.520 ग्रॅम सोन्याचे दागिने, वेगवेगळ्या कंपनीचे एकूण 2 मोबाईल फोन आणि 33,000 रुपये रोख असा एकूण 1,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। कस्टोडियल इंटरव्हेशन दरम्यान कळालं तर त्यांना अजून आमचा एक जो आहे एक गुन्हा उघडकीस आलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सदर आरोपितांना मान्य न्यायालयातून ताबा घेऊन अटक करण्यात आलेली आहे। या आरोपितांचा पूर्व रेकॉर्ड जर पाहिला तर याच्यावर ही जी गुजराती टोळी आहे आणि यांच्यावर विविध कलमांतर्गत गुजरातमध्ये आरोपी क्रमांक 1 जो आहे त्याच्यावर 13 गुन्हे आहेत आणि आरोपी क्रमांक 2 जो आहे त्याला गुजरात राज्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल असल्याची आत्तापर्यंत माहिती समोर आलेली आहे। सदरची कारवाई जी आहे ती आमच्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त माननीय सुहास बावचे साहेब, ACP उमेश वाने पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या अधिकाऱ्यांनी आणि टीमने सदरची कारवाई केलेली आहे। सर, यामध्ये आरोपी किती आहेत आणि त्याला किती दिवसाची PC मिळाली? आरोपी जे आहेत तर या गुन्ह्यांमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 2 आरोपी आम्ही गुजरातवरून अटक केलेली आहे आणि 1 आरोपी उरणवरून अटक केलेली आहे। आता याची पोलीस कोठडी रिमांड जी आहे ती 26 फेब्रुवारीपर्यंत आहे। सर, यांची मोडस कशी होती, कशा पद्धतीने चोऱ्या करायची? याची मोडस ऑपरेंडी जी आहे तर रात्रीच्या वेळेला घरातलं हॉल तोडून हॉलची खिडकी वगैरे जी ग्रिल आहे ती ग्रिल तोडून आतमध्ये प्रवेश मिळवणे आणि चोरी करणे अशा पद्धतीची त्यांची मोडस ऑपरेंडी आहे। नागरिकांना काय अवेअरनेस असेल? नागरिकांना या निमित्ताने मी आवाहन करेल की आपल्या विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये म्हणजे विरार शहरामध्ये बहुतेक ठिकाणी जे आहे तर कॅमेरे लावलेले नाहीत। नागरिकांनी सुद्धा आपापल्या सोसायटीला दर्शनी भागावर रस्त्याच्या बाजूला CCTV कॅमेरे बसवले पाहिजे आणि आपली जी इंटरनल जी सिक्युरिटी आहे प्रत्येक सोसायटीमध्ये तिला सुद्धा अलर्ट केलं पाहिजे
अशा पद्धतीने मी आवाहन केलेलं, अशी काही घटना घडली की तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली पाहिजे.